नमस्कार, मी पूजा. नमस्कार, मी वैभव. आणि देदनकाच्या खास पॉडकास्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्या सोबत आहे करुणा मुंढे आणि आज आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत. तर माझा प्रश्न असा आहे की करुणा शर्मा ते करुणा मुंढे हा एकंदरीत प्रवास म्हणा किंवा संघर्ष म्हणा, बाकी आताही तुमचा संघर्ष सुरूच आहे, हा एकंदरीत प्रवास कसा राहिलाय? प्रवास तो खूप चांगला राहिलाय, पण लास्ट मी ट्विस्ट आ गया. लास्ट मध्ये ट्विस्ट आलेला आहे. पूर्ण जीवच्याचा जरी प्रवास बघितला, 96 मध्ये मी धनंजय मुंडेला भेटली, 98 मध्ये आमच्या लग्न झाला आणि सगळी गोष्टी एक खूप असे आठवण सरीकी आहे, पण खूप चांगला प्रवास झाला. एकंदरीत म्हणजे इतर लोक काय करतात, समाजासोबत लढतात वगैरे, त्यांच्याशी संघर्ष करतात, पण तुमची कहाणी वेगळी आहे खूप. कारण तुम्ही एक कौटुंबिक लढाई लढताय. इतर बायका समाजासोबत लढत असतात, पण करुणा मुंढे या स्वतःच्याच घरातल्या माणसाशी, स्वतःच्या पतीशीच स्वतःच्या हक्कासाठी लढताय. एकंदरीत काय कहाणी, काय ही? अख्खा महाराष्ट्र तुमची ही कहाणी बघतोय, तुमचा संघर्ष बघतोय, काय एकंदरीत याची उजवी बाजू काय आहे? जसे की महाभारत कशाला घडली होती, आणि अर्जुन जे आहे ते शस्त्र कशाला नाही उचलत होता. ओके. अर्जुन, क्योंकि त्यांच्या समोर जे होते ते घरचे लोक होते. हो हो हो, नक्कीच. माझे समोर माझे आत्मसारखं माझे शरीर मध्ये राहिलेला माझा नवरा, त्याच्यासोबत मला लढावं लागते आणि या वयामध्ये लढावं लागते. आज जरी मी गप्प राहिली, मी गप्प पण राहू शकते, पण जरी मी गप्प राहिली तर महाराष्ट्रामध्ये कधीही कोणी महिलाचं अस्तित्व निर्माण होणार नाही. आणि हे महाराष्ट्रामध्ये मी बघितलेलं आहे की महिलांना खूप दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्यासाठी आज हे महाराष्ट्राला एक तरी महिला मुख्यमंत्री भेटली नाही. ओके. ही खंत आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्राला आतापर्यंत एक महिला मुख्यमंत्री मिळालेली नाहीये. पण आताचा जर तुमचा हा संघर्ष बघितला, धनंजय मुंडेंचं तुमचं म्हणजे जे लग्न तुमचं झालं, त्यानंतर तुमचं लग्न खूप दिवसांनी उघड झालं, जे आता 2-3 वर्षांपूर्वी त्याविषयी बरीच चर्चा होती. पण हे लग्न एकंदरीत जेव्हा झालं, ते लग्न आता का उघड झालंय, तेव्हा का उघड नाही झालं? एक स्त्री जे असते ना, आपले नवरेच्या, आपले मुलाबाळांच्या जे अस्तित्व असतात, ते स्वतःचं अस्तित्व लपवून आपले मुलाबाळांच्या, आपले नवऱ्याच्या अस्तित्व निर्माण करते. ही खरी गोष्ट आहे. मी 98 मध्ये बीजेपी मध्ये होती आणि जसे आज माझं नाव झालेलं आहे, त्यावेळे पण नवाज शरीफच्या पुतला जाळला होता मी. त्यावेळे पटणीपुरा चौराह्यावरती आपले ते आहे ना कैलाश विजयवर्गीय, त्यांच्यासोबत होती. 5 महिन्यामध्ये माझं नाव खूप मोठा झाला होता. तरी पण माझ्या नवऱ्याने सांगितलं की नाही, तुला हे राजकारण नाही करायचं, असे पेपरमध्ये फोटो हे ते सगळे माझ्या घरच्या लोकांना नाही आवडणार. तुम्ही सोडला ते विषय, तिकडेच सोडला. आणि पूर्ण आयुष्यामध्ये इतके टॅलेंटेड असताना आज स्वतःच्या अस्तित्व लपवून मुलाबाळांच्या, नवऱ्याच्या अस्तित्व केला. आज तेच मला खंत आहे की ज्यांचं अस्तित्व मी निर्माण केला, मंत्रिपदावर जाता नाही, आज दिवस रात 18 तास देवाच्या समोर बसून सकाळी 3 वाजे ब्रह्ममुहूर्त मध्ये उठून, की असं म्हणताय ना की ब्रह्ममुहूर्त मध्ये जरी कोणती विश केली आपण तो पूर्ण होते आणि 100% होते. तो 3:30 वाजेपासून मी भगवान समोर बसून रात्री 11 वाजेपर्यंत मी तपस्या करून धनंजय मुंडेला मंत्री केला. आणि मंत्री झाल्यानंतर लगेच मला जेलमध्ये टाकणं, पहिल्यांदा मला सोडणं. आणि असे फक्त मीच नाहीये, जितके इमानदार लोक होते धनंजय मुंडे सोबत सगळ्यांना सोडलं त्यांनी. त्याच्यासाठी आज त्यांची अशी अवस्था आहे. आणि हे खूप महिलांच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की जरी एक महिला खरी प्रेम करणारी, प्रेमाळू, जसे रोम मध्ये त्याचे पतीच्या, आपल्या प्रेमीच्या प्रेम बसतोय, जरी ते त्यांच्या पाठीमागे आहे, तो कोणत्याही व्यक्तीसमोर त्यांची मान खाली जाऊ शकत नाही. अगोदर पण धनंजय मुंडेनी मुंडे साहेब सोबत त्यांचा वाद झाला होता 2009 मध्ये. आज जशी माझी परिस्थिती आहे तशीच सेम धनंजय मुंडेची होती. केसेस हे ते सगळे सेम परिस्थिती होती. तरी पण धनंजय मुंडे आज संघर्ष करून मंत्री झाला, पण कधी मान खाली गेली नाही. पण आज गेले 3 वर्ष मला सोडला. आज 3 वर्ष मध्ये 300 वेळ मान खाली करण्याची वेळ आली त्यांच्या समोर. त्यांना असं वाटलं
ते मी सत्ताधारी आहे तर मी काय पण करू शकते. नाही नाही, सगळ्यांचे मोठी सत्ता जी आहे जी देवाची असते ते माझे पाठीमागे आहे. धनंजय मुंडे आणि तुमचा म्हणजे हा वाद कुठून सुरुवात झाली? नक्की काय गोष्ट घडली अशी की करुणा मुंढेंना हा वेगळं पाऊल म्हणजे स्वतः ह्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो? माझा नवरा जे आहे ते मला 25 वर्ष खूप मला चांगली पद्धतीने ठेवला. ऐसे काच की गुडिया होती है ना, तसंच मला ठेवला. मी खोटं नाही बोलणार. कधी मला गाली सुद्धा दिली नाही त्यांनी. कधी मला एक थप्पड पण मारलं नाही. 2 वेळे मारला होता, पण त्यावेळेस त्या नशेमध्ये होते. खूप मारलं होतं, पण 2 वेळे फक्त. 25 वर्षामध्ये 2 वेळे. आणि 2 वेळे मारला 25 वर्षामध्ये आणि गाली कधीही दिली नहीं. ऐसे कुतिया करके भी मेरे को गाली नहीं दी कभी उन्होंने. कोणतेही आमचा वाद नाही होता माझी. पण कसं आहे की कुछ लोकांनी आमच्यामध्ये फूट टाकली मंत्री झाल्यानंतर. कुछ लोकांनी त्यांच्या जवळचे जे चांगले लोक होते त्यांनी पण धनंजय मुंडेंनी सोडला. कोणाचं नाव सांगता येईल असं? राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे हे सगळे दलाल गँग आहे, लडकिया पुरवणारी गँग. आणि आमच्या घरामध्ये ज्या वेळे येत होते फक्त त्यांच्या पेरामध्ये स्लीपर होती, इनोवा गाडी होती, ते पण आमचे पैशाची. पण आता असं 2,500 कोटीचे मालिक आहे. आता फक्त लडकी पुरावली आहे. सगळ्यांना ऐकून घ्यायचं की नक्की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंमध्ये काय गोष्टी घडल्या अशा नक्की की ह्याच गोष्टींमुळे तुम्ही आणि ते असे विभक्त झाले? तेच खंत आहे की कोणतीही अशी मोठी गोष्टी घडली नाही. ज्या वेळे माझी बहिणीसोबत वाईट गोष्टी घडली होती त्यावेळे ही पाव उचलला होता तो बरं असतं. आज धनंजय मुंडे मंत्री नसता, आमदार पण नसता, जेलमध्ये असता. माझी आईचे पण प्राण गेलेले आहेत त्याच्यामध्ये. पण मी अशी फॅमिलीची आहे जिथे पोलीस स्टेशन आहे त्या गलीमध्ये आम्ही जात पण नाही होते. इतकी सीधी फॅमिली से मैं हूँ, ब्राह्मण फॅमिली से. जेलचा एक मुद्दा समोर हा. आणला तो काय पर होता जेलमध्ये एकंदरीत? जाऊन मी अशी एकदम जेलमध्ये का जेल- जावं लागलं? हा, जेलमध्ये ज्या वेळे मला असे धनंजय मुंडेंनी मला सांगितलं की नाही मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे. मी सांगितलं नाही मला तो राहायचा आहे. या वयामध्ये मी कुठे जाणार? माझे मुलाबाळ आहे. नाव सोडा, तू माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये होती असं सांगा लोकांच्या समोर. 50 कोटी देतोय कशाला? 50 कोटी? तू 50 कोटी घे, तेच 50 कोटी मी तुला देते आणि तू सगळ्यांच्या समोर सांग की मी तुझी बायको आहे आणि मुलाबाळा तुझे आहे. आणि माझे सगळे पेपरवरती 98 पासून नाव सगळं काय आहे. तुम्हाला काय भीती नाहीये ना? मी पेपर दाखवणार आहे कोर्टामध्ये, लोकांच्या समोर मी पेपर दाखवणार. तरी पण मी 2 वर्ष गप्प राहिले. कुठेतरी ह्यांच्या डोक्यामध्ये येतील, सुधरतील, घरी येतील. मी वाट बघितली त्यांची 2 वर्ष. नंतर मला जर परत जेलमध्ये टाकणार. माझे घरचे एक दिवस मध्ये माझ्यावरती 10 केस केले. विचार करा, 10 केस. एक अशी महिलावरती ज्याने कधी आपली आईचे मेलेवर कधी क्वेश्चन मार्क काढला नाही. पोलिसांच्या समोर, कोणत्याही व्यक्तीच्या समोर आम्ही लोकांनी दाबली ते गोष्ट. बहिणीची गोष्ट दाबली. इतके हम लोग डरपोक, क्या बोलते उसको मराठी में, भिनारे. हा, भिनारे आम्ही लोक आहे. आमची पूर्ण फॅमिली साधारण कुटुंबीय आहात म्हणजे खूप साधारण. हा, जसे आज लोकांची अवस्था आहे तुम्ही बघितलेली असेल. जे गोरगरीब लोक असतात, जे साधे सीधे लोक असतात, कसे असतात. पैसेमुळे सगळी गोष्ट नसते ना. मध्यमवर्गीय कुटुंब सहसा याचा आणि आवाज माझ्या समोर एक गोष्ट होती की मला माझ्या मुलाबाळांना पण बघायचं आहे ना. एकदम लहान माझी मुलगी जी आहे 1 वर्षाची होती. माझा मुलगा 2 वर्षाचा होता. 1 वर्षाचा अंतर आहे दोघांमध्ये. 1 वर्षाचे माझे 2 वर्षाचा मुलगा, 1 वर्षाची मुलगी होती. माझी आई ज्यावेळी मेली माझ्या परिवाराच्या लोकांनी सांगितलं की नाही गप्प बस, एक मेली आहे, दुसरी कोणी मौत होऊ नये. तुझा नवरा मेले किंवा तू मर जाए ऐसा कुछ घटना हो नहीं घर में, इसके लिए चुप रहे, बच्चों का मुंह देख. समाजात जे पहिलं लग्न होतं म्हणजे समाज त्याच लग्नाला मान्यता देतो की जे पहिलं लग्न आहे तेच पती पत्नी. पण धनंजय मुंडेंचं दुसरंही लग्न झालं, मग तेव्हा तुम्ही आवाज का नाही उठवला की दुसरं लग्न होतं असं? मला माहित पण नाही होता, क्योंकि अगोदरपासून मी टीव्ही बघत नाही, मोबाईल बघत नाही. अभी भी मला मोबाईल कसं चलावते मला आत्ता पण येत नाही प्रॉपर वे में. माझ्याकडे एप्पलचा मोबाईल आहे पण मला येत नाही कसं चलावते, कसं. किसी से मैं करवा के लेती हूँ, सिर्फ ग्रीन बटन रेड बटन मेरे को मालूम है. जसं साधी सुधी महिला कशी असते तसंच मी होती आणि आता पण मी तसंच आहे.
मी टीव्ही बघत नाही, क्योंकि मी गेले 25 वर्षपासून पण मी ब्रह्मकुमारीचे ज्ञानमध्ये पण आहे. तो तिथे जे असते लोक, त्या लोक टीव्ही बघत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर मी टीव्ही बघत नाही होती, काय नाही. आणि कधीही अशी गोष्टी पण झाली नाही. आपल्या पुण्यापासून इंदोरपर्यंत दर वेळे येत होते. स्वतः हप्त्यामध्ये 2-2 वेळे येत होते. मी मना करत होती, क्योंकि त्या पण स्टुडंट होते, मी पण स्टुडंट होती. तर मी मना करत होती, येऊ नका, येऊ नका. अचानक रात्री 2 वाजता येत होते. आता सकाळी मी सांगत होती माझी फ्रेंडला, की इतका प्यार होता आमच्या दोघांमध्ये, की रात्री 2 वाजे आले अचानक एकदा आणि सांगितलं, "काय करतीये?" मी सांगितलं, काय करणार 2 वाजता कोणी व्यक्ती? झोपते मी. झोपीमध्ये आहे. तू तू नीचे येणार आहे की मी वरती येऊ?" तर मी एकदम शॉक्ड राहिली. "कुठे आहे तुम्ही?" सांगितलं, "मी खाली आहे बिल्डिंगचे. तू या." मी सांगितलं, "नाही, माझी आई, सगळे लोक आहे. वडील तर आहे नाही, पण आई आहे." तरी पण सांगितलं, की "तू येते की मी येऊ वरी?" कोणतीही भीती नसताना. तुम्ही माझ्या भाऊला घेऊन मी रात्री 2 वाजता खाली गेली. जे धनंजय मुंडेंसोबत लग्न झालं त्या वेळेचं एकंदरीत म्हणजे आता धनंजय मुंडेंना तुमचा हा संघर्ष बघून कधीही वाटलं नाही की तुमच्याशी बोलावं व्यवस्थित, किंवा मग मुंडे फॅमिलीने सुद्धा हा प्रयत्न केला नाही की तुमच्या दोघांचे मतभेद दूर करावे वगैरे? फॅमिलीला काय पडलेली नाहीये आणि धनंजय मुंडे आता स्वतःच्या डोक्यातून चालत नाही. ते जे दलाल गँग ठेवलेली आहे, त्यांच्या डोक्यातून तो चालता आहे आणि त्यांना असं कधी वाटलं की नाही वाटलं, त्यांच्या मनातली गोष्ट तर मी सांगू शकत नाही. पण मी एकच बोलते की मी तो थांबणार नाही. सगळे संपल्यानंतरही धनंजय मुंडेचे डोक्यामध्ये जाग आणणार आहे बहुतेक. आणि गोपीनाथराव मुंडेंचं जर आपण बघितलं तर त्यावेळी तुमचं लग्न झालं, त्यानंतर राजश्री मुंडेंसोबत लग्न झालं धनंजय मुंडेंचं. त्यावेळी म्हणजे गोपीनाथराव मुंडेंनी काही स्टँड वगैरे घेतला नाही का, की पहिल्यांदा जर हे लग्न झालंय नंतर हे करू नको, काही गोष्टी घडल्या नाही मुंडे फॅमिलीमध्ये? घेतला होता. मुंडे साहेबांनी स्टँड घेतला होता, पण त्यांचे जे वडील होते, त्यांना असं मतलब ये मुझे बाद में सब बातें मालूम पड़ी है. तो और अभी भी मुझे 15 दिन पहले भी एक व्यक्ति ने बताया, धनंजय मुंडे पण राजी नाही होते. 4 तास लग्न थांबला होता त्यांच्या, की त्यांचा प्यार जे आहे माझ्यावरती खूप होता. हो, हो. तो त्याच्यासाठी त्यांना करायचे नाही होता, पण त्यांच्या वडीलने करून दिला समाजासाठी, की तू एक तुझे मनाची केलेली आहे, तो एक तू आमच्या मनाची कर. कोणाला माहित पडणार नाही. ती इंदोरची आहे. हो. तिला इंदोरमध्ये ठेव. तरी पण माझा नवरा मला 98 पासून इधर ही मेरे को बम्बई में ही लाके रखा उन्होंने. फिर मैं इंदौर बम्बई ऐसे ही रहती थी मैं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर हे लग्न ह्या पद्धतीने झालं, पण तुम्ही प्रत्येक वेळी म्हणतात की गोपीनाथराव मुंडेंचा वारसदार म्हटलं की कुठेतरी पंकजा मुंडेंकडे तुमचा म्हणजे कल जातो की पंकजा मुंडे गोपीनाथराव मुंडेंचा वारसदार असणार वगैरे, पण धनंजय नाही, मुंडेंना नाही. प्रत्येक वेळी वारसदारवरून मुंडे घराण्यावरती हा नाही, पण बोललं आता जातं. पंकजा मुंडे नाही आणि धनंजय मुंडे पण नाही. राजकारणमध्ये जे वारसा असते, ते विचारांचा वारसा असते आणि ते विचारांचा वारसा माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जे विचारांचा वारसा आहे, ते मी घेऊन चलते. जसे मी लढते त्यांचे पाऊलवर पाऊल ठेवून, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे स्वतःची घरची महिलावर अत्याचार करत आहे. पंकजाताई गप्प आहे. कोणत्या अन्यायावर ते लढत आहे मुंडे साहेब सारखे. आणि जरी आज मुंडे साहेब असते, तर माझ्या समोर हे वेळ आली नसती. मी मीडियावरती आली नसती. मी जेलमध्ये गेली नसती. कोणाची हिंमत नसते की मला जेलमध्ये टाकण्याची. कुठे ना कुठेतरी आमच्या दोघांच्या भांडण संपवून त्यांनी आम्हाला घरामध्ये ठेवला होता. आमचे घराची जी इज्जत आज रोडवरती आलेली आहे, ते घरामध्ये होती. जरी ते होते तो. पण आज त्यांचा वारसा घेऊन ते दोघी चालत नाही. तो आता भाऊ ना बहिणी, आता फक्त करुणा बहिणी. क्योंकि वारसा जे आहे ते मी चालवणार आहे मुंडे घराण्याचा. कोणताही असो, धनंजय मुंडेचा असो किंवा गोपीनाथ साहेब मुंडेंचा असो, वारसा जे आहे मी घेऊन जाणार आहे. क्योंकि मी लोकांच्या अन्यायाविरोधात मी बोलत आहे, अन्यायाविरोधात मी लढत आहे आणि सगळे बघताय फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती माझं काम. पंकजा मुंडेंनी कधी असा स्टँड नाही घेतला का, किंवा मग तुमचा आणि धनंजय मुंडेंचे हे वाद मतभेद काय असेल ते मिटवण्यासाठी पंकजा मुंडेंनी एक महिला म्हणून किंवा मग धनंजय मुंडेंच्या बहीण म्हणून कधी भाग नाही घेतला का त्याच्यात? घेतला तो स्टँड तो सोडा, जरी एकदा समजावून पण सांगितला होता त्यांना
एक भाई म्हणून तर सगळ्यांना आपल्या आपल्या फायद्याची पडलेली आहे. त्याच्यासाठी मी सांगितलं ना, वारसा फक्त मी चालवणार आहे. मला माझे काय फायद्याची पडली नाही, त्याच्यासाठी मी सगळ्यांचा मुद्दा घेऊन मी चलते. आज आपण जर राजकीय दृष्ट्या बघितलं तर करुणा मुंडेंचा चेहरा आपल्याला सातत्यानं दिसतोय सोशल मीडियावर म्हणा बाकी ठिकाणी. पण मग बाकीच राजकारणात उतरणं हे नक्की काय होतं, तुमचं एक गणित काय होतं एकंदरीत, की तुम्ही एक महिला एक पत्नी म्हणून संघर्ष करताच आहे, पण राजकारणात सुद्धा तुम्ही आता सक्रिय आहात. जसे 3-3 वेळे जेलमध्ये जाऊन माझी बहिणीला जेलमध्ये टाकलं, 4 वेळे झाला. तुम्ही बघितलेलं आहे जेलमध्ये की जे कार्यकर्त्यांचे जे आज 3-3 पिढ्या कार्यकर्ता आहे, नेता आहे, 3-3 पिढ्या. आता तिसरी पिढी आली आपल्या समोर. तिसरी पिढी सगळ्यांच्या घरामध्ये तिसरी पिढी समोर आहे. तुम्ही बघितलं की जे 3-3 पिढ्या घालून आपल्या एक व्यक्तीला ते बापला, मुलाला, बायकोला, बहूला सगळ्यांना आमदार, खासदार, मंत्री करतो, जिल्हा परिषद सदस्य करतो आणि त्यांच्यावरती एसी वेळ येते. मंत्री साहेब, आमदार साहेब स्वतः जरी कार्यकर्ता जरा त्यांचे अपोजिट गेला, त्यांना काय रोजगार तो देत नाही, पण जरा त्यांच्या अपोजिट गेला की त्यांचे बुढे माबापाला, आई वडीलला पण, बुजुर्ग असो, बुजुर्ग आई वडीलला पण जेलमध्ये टाकताय. ते कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकताय. वो 6-6 महिने जेलमध्ये सडतोय. हे सगळी गोष्ट मी बघितलेली आहे. आज शेतकरी, महिलावरती कितका मोठा अत्याचार चालू आहे, अन्याय चालू आहे. कितना मतलब एकदम खालची पातळीवर जाऊन महिलावरती अत्याचार सुरू आहे. आता थोडे दिवस अगोदर जे प्रकाश महाजनजी आहे, त्यांनी एक वक्तव्य केलं. मला खूप वाईट वाटलं. तुमच्या माध्यमातून मी आता ते प्रेस घेतली नाही त्यांची, क्योंकि खूप मुद्दे आहे. आता दर दिवशी मला मीडियावरती राहावं लागते. त्यांचा मी उत्तर नाही दिला मीडियावरती, क्योंकि दुसरे मुद्दे आले होते ये इलेक्शनचे. तो त्यांनी एक वक्तव्य केला. ते सारंगी महाजन जे आहे ते ब्लॅकमेलर आहे. अरे, जे महिला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढते ते महाराष्ट्राच्या लोकांना ब्लॅकमेलर कशाला वाटते? ज्या वेळे तुमचे भाई सोबत होती सारंगी महाजनताई, त्यावेळी तुम्हाला त्या ब्लॅकमेलर नाही वाटले, आणि आज ज्या वेळेत त्या आपली हक्काची जमीनसाठी लढते त्याला तुम्ही ब्लॅकमेलर म्हणताय या वयामध्ये? अरे तुम्ही तुमची वयाच्या तो लाच ठेवा तरी. आणि मला पण धनंजय मुंडेचे लोक ब्लॅकमेलर म्हणताय. अरे त्या लोकांना मी बोलते, हायकोर्टामध्ये बघा, आज माझी गाडी उचलून गेले आणि कोणाला दिली माहित है? आज जो वकील मेरे पति का डोमेस्टिक वायलेंस का केस लड़ रहा है, उसको फीस में मेरी गाड़ी उठा के दिए, मेरी गाड़ी उठा के उसको दिए वकील को फीस में। क्या 25 साल 26 साल एक औरत अपना अस्तित्व छुपा के इसलिए एक पति के पीछे खड़ी रहती है? क्या इसलिए एक पत्नी अपने पति को बनाती है कि जब डोमेस्टिक वायलेंस का केस करना पड़े 45 साल की उम्र में, अपने को बच्चों को छोड़ के दर बदर रोड की धक्के खाने पड़े अपने, और कोर्ट की फीस में मेरी मर्सिडीज गाड़ी उठा के वकील को दे दी जाती है? अरे धनंजय मुंडे, तू किससे लड़ रहा है? किससे लड़ रहा है तू मेरा घर लेके जा, तुझे मेरी चमड़ी चाहिए ना, एक एक कतरा कतरा मैं तेरे को दे दूंगी। मेरे को कोई चीज किसी चीज की नहीं पड़ी है। मर्सिडीज लेकर गया, मेरी वकील को दे दी। कमाल है इतनी, मतलब धनंजय मुंडे तेज भुगत आया आज, वही भुगत रहा है धनंजय मुंडे आज, वही चीज भुगत रहा है। और कहते हैं ना, जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है। ये भगवान ने यहाँ दिखा दिया है। आज मेरे पीछे कोई नहीं था, मेरे पास पैसा भी नहीं था लढणे के लिए, फिर भी मैं एक जिद्दी किस्म की औरत हूँ। कोणती गोष्टीला मी तोंड देते। माझ्याकडे पैसा नाही होता, ज्या वेळी मी पडली बाहेर माझ्याकडे 500 रुपये पण नाही होते वकिलाला फीस देण्यासाठी। एक फ्रीचा वकील माझ्या पाठीमागे धनंजय मुंडेंनी सोडला। ते माझ्या घरी 8 वाजेपर्यंत, रात्री 11 वाजेपर्यंत बसत होता। माझ्या मुलाबाळाला उचलून गेले, मला जेलमध्ये टाकलं। कोणतीही पोलीस, कोणत्याही माझे अंघोळ करताना व्हिडिओ व्हायरल करणार, अशी सगळी गोष्टीची मला माझे खोटे व्हिडिओ बनवून केले। एक पत्रकारनी
पत्रकार लोक चांगले पण असतात ना. एक पत्रकारांनी मला फोन करून सांगितला की ताई तुमच्या असं असं कट कारस्थान सुरू आहे, जसं आता जरंगे भाऊच्या बघितलं. तो त्यांनी मला कॉल करून सांगितलं काय ताई तुमचे असे खोटे व्हिडिओ बनवून घेण्याचं असं काम सुरू आहे. तुम्ही पोलीस लोकांना, महिला आयोगाला कंप्लेंट दिली, सीएम साहेबाला कंप्लेंट दिली. असं कोणताही द्वार नाही आहे जिथे मी आपली कंप्लेंट नाही दिली आहे. तरी पण इतके ढीठ लोक आहे हे राजकारणी लोक, काहीही पडली नाहीये. पण जरी माझ्यासारखी महिलावरती इतका होऊ शकते, तो कॉमन महिलावरती तो काय किती अन्याय अत्याचार होत आहे महाराष्ट्रामध्ये, त्या गोष्टी सगळी बघून मी आज हे पक्ष काढलेला आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगताय तुमचा एकंदरीतचा संघर्ष एका पत्नीसाठी म्हणजे पत्नी हक्कासाठीचा संघर्ष तुमचा दिसतोय. पण एकंदरीत आता तुम्ही सध्या धनंजय मुंडेंवरती म्हणजे आरोप प्रत्यारोप तुमच्यामध्ये होत आहे. पण एक अशी सिच्युएशन होती ना की तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं. तुम्ही आत्ताच बोललात की धनंजय मुंडेंसोबत म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचा फोर्स होता की त्यांनी दुसरं लग्न करावं वगैरे. पण धनंजय मुंडे याची दुसरी बाजू जर बघितली तर तुमच्यासोबत ह्या गोष्टी का होत आहे, तुमचे मतभेद होत आहे, तुम्ही समोरासमोर म्हणजे तुम्ही एकदम समोर त्यांच्यावरती काही गोष्टींचे आरोप करताय. मग ह्या गोष्टी कशा? आता जसे की त्यांनी मला माझ्या पूर्ण आयुष्य खतम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की जरी त्यांनी मला सोडला तर मी जिवंत राहू शकत नाही. त्यांना माहित होती हे गोष्ट. तो आज मला जिण्यासाठी काहीतरी तो पाहिजे ना. त्याच्यासाठी आणि जे तुम्ही बोलताय, तुम्ही तोंड देताय त्यांना, है ना? सगळी गोष्टीसाठी तुम्ही तोंड देताय, बोलताय. तो जे गोष्टी ते खोटी बोलताय, त्या गोष्टीला मी तोंड देते की तू खोटारडा आहे, तू खोटे बोलताय. जसे त्यांनी काल सांगितला की जे आहे जरांगे भाऊ जे आहे ते आमची आई बहिणीवर शिव्या घालताय. अरे तो शिव्या घालताय आणि तू काय करताय? स्वतःची बायकोच्या पाठीमागे लडके लगाताय कि कोई तेरी बीवी से शादी कर ले. ड्रायव्हर को बोलताय तिच्या ड्रायव्हर नाही तिच्या नवरा आहे. जरांगे भाऊ निकल सांगितला तू काय करतोय? सगळ्यांपेक्षा खालची पातळीची गाली तूने दिलेली आहे. आई बहिणीची गालीला एकदा इंसान विसरू शकते, पण बायको ज्यांनी तुला 27 वर्ष साथ दिला, अरे तुझे घराण्याचा चिराग दिला. तुम्ही मला पहिली मुलाखत मध्ये तुम्ही मला सांगितलं होता मी तुझ्यासोबत लग्न करणारे, आय लव्ह यू, आणि मला पहिली वेळ मध्ये मला मुलगा पाहिजे तुम्ही असं सांगितलं होता आणि पहिली बेड मध्ये मी मुलगा दिला. तरी पण आज माझी मुलगीची काय व्हॅल्यू नाही. आज 22 वर्षाचा आमचा मुलगा बेरोजगार घरामध्ये बसलेला आहे, घरामध्ये बाहेर पडत नाही. आणि जसे मी होती त्यांची वयामध्ये तसंच माझी मुलगा मुलगी आहे. त्यांना पैशाची काय गोष्टीची काय पडलेली नाहीये. त्यांच्या इंस्टाग्राम फेसबुक सगळं चेक करा. मीडियावाले जरी आमच्या घरी येतात त्यांना पसंत नाहीये, मीडियावरती जाणं त्यांना पसंत नाहीये. जशी मी होती अगोदर, पैशाची काय त्या लोकांना पडलेली नाहीये. नाही तर आज माझे मुलगा मुलगी 5,000 कोटीवरती जरी केस टाकला तर सगळी प्रॉपर्टी आमच्याकडे येतील. पण माझे मुलाबाळा बोलताय की नाही आम्हाला काय नाही पाहिजे, आम्हाला बाप जे म्हणताय ते खरं आहे आणि या गोष्टीमध्ये आम्हाला जायचंही नाही, आम्हाला घरामध्येही राहायचं आहे फक्त. असं जसे मी होती हो हो. तसंच माझी मुलगी माझीच खून आहे ना. आणि पण त्यांना पण करणार, पण वेळ गेल्यानंतर. आज एक मंत्री का जो हमारे घर के नौकरों के पास 4-4 हजार 2-2 हजार कोटी की प्रॉपर्टी है, मेरे बेटे के नाम पे 2 रुपये की नहीं है. आता बघितलेला आहे अजित दादांनी 75,000 कोटीचा घोटाळा केला होता. आज पार्थ पवारकडे ते 1,800 कोटीची जमीन खरेदी केली. एक 1,800 कोटी एक जमीन. अशी खूप काही जमीन आहे 1,800 कोटीची, 18,000 कोटीची. आणि ते शराबची फॅक्टरी आहे. आणि आमचे जे धनंजय मुंडे आहे, धनंजय मुंडेचा तो इतिहास किती पुराणा आहे. मुंडे घराणे राजकारणामध्ये गेले 60 वर्षापासून आहे. धनंजय मुंडेला 30 वर्ष झाले, तरी पण आज त्यांचे मुलगेकडे रोजगार नाहीच आहे. आता तुम्ही प्रॉपर्टीचा विषय काढला तर सध्या म्हणजे तुमच्या घराबद्दल म्हणा त्या गोष्टी खूप मध्ये चालल्या. पण आता खरंच तुम्ही ज्या घरात राहताय ती प्रॉपर्टी नक्की कोणाची? जे घरामध्ये मी राहते ते प्रॉपर्टी देवाचे ईश्वरातून त्यांच्या नावावर, आम्ही दोघांच्या नावावर पॉलिटिशियन आहे, त्याच्या मंत्री आहे, त्याच्यासाठी आमचा लोन नाही होत होता, त्याच्यासाठी माझ्या एकटीच्या नावावर ते प्रॉपर्टी आहे. आणि तो पण मला असं म्हणताय की तू निघ इथून, निघ आणि तू इथे रहे मत. तो मेरे को निघ करते थे तो मैं भीड़ में आके रहने लगी. अभी मैं निघूंगी.
और मैं अपने भीड़ में ही जाके रहूंगी, तेरे छाती पे ही मूंग डलूंगी, अभी मैं तेरे छाती पे बैठ के भजिए डलूंगी. तर तुम्ही इतका जो संघर्ष केलाय, हम्म. मीडिया समोर येत आहे, प्रेस घेताय, कायदेशीर बाजूने लढताय, तुम्हाला आणखीही धमक्या येतात तिकडून? हा, येत आहे. आता 2 महिने अगोदर मला धनंजय मुंडेनी स्वतः धमकी दिली कॉल करून, तुझे 18 तुकडे करून टाकणारे मी नाही, मला करा आणि तू पण स्वतंत्र हो, मला पण स्वतंत्र कर. मी असंच मेलेली आहे. माझ्या नवऱ्याने तुम्ही मला सोडला त्या दिवशी मी मेली होती. आता फक्त माझं जे स्केलेटन आहे, माझं पार्थिव शरीर ते लढत आहे आणि कशाच मी लढते. तुला दर दिवशी मी तोंड देते आणि देणार पण. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी धमकी देत आणखी? असं कोणाची हिंमत नाहीये महाराष्ट्रामध्ये, फक्त धनंजय मुंडेची हिंमत आहे मला धमकी देण्याची, आणखीन कोणाची हिंमत नाहीये. हा, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहे, आता जे घाणेरडीची गोष्ट करताय, ह्यांचे कार्यकर्ते धनंजय मुंडेचे मला फेसबुक वरती इतका घाण घाण बोलताय, इतका घाण कमेंट करताय. कितीही जरी केलं तुम्ही, धनंजय मुंडेची बायको आहे, धनंजय मुंडे सोडा, पण मी एक स्त्री आहे, तरी पण इतकी खालची पातळीवर जाऊन कमेंट करताय की मला कधी कधी असं वाटते मी आत्महत्या करू. पण मी आज माझे दोघे मुलाबाळांच्या तोंड बघून, माझी आईने आत्महत्या केली होती, मी आजपर्यंत तिला माफ केला नाही. तो असंच माझ्या मुलाबाळा मला माफ करणार नाही. ते लहान आहे, आता त्यांना कळत नाही. आई मुलांच्या आता मी तोच विषय बोलणार होतो. मुलांच्या काय प्रतिक्रिया, तुमच्या जो पती पत्नीचा जो संघर्ष आहे किंवा ते जे बघतायत, तर ते विरोध करतात, तुम्हाला सपोर्ट करतात, किंवा काय भूमिका आहे त्यांच्यावर, काय परिणाम होतो? नाही, माझा विरोध करताय, क्योंकि त्यांना असं वाटतंय माझा जे मुलगा आहे ते मला म्हणताय, आणि ते खरं आहे. हा जरी कुठेही कोणतीही गोष्ट केली तर सगळे पैसे मागताय, सगळे लोक, कोणी पण असो. तो आज माझा मुलगा हेच बोलताय, मम्मी आप या वयामध्ये तुम्ही संघर्ष करताय, मला चांगलं वाटत नाही. तुम्ही कुठे राहताय? मुंबईची सबसे टॉप बिल्डिंग मध्ये आमचं घर आहे, ऐश्वर्या राय और ये सगळे आमचे जे JW मॅरियट हॉटेल आहे, तिथे मी जिम करत होती माझ्या मुलाबाळांसोबत. एक स्विमिंग पूल मध्ये ऐश्वर्या आणि सगळे स्टार लोक आम्ही स्विमिंग करत होते. असं मी जीवन जगलेली आहे 3 वर्ष अगोदर. पण आज माझा मुलगा तेच बोलताय की आज तुमची वय नाहीये हे संघर्ष करण्याची, आज तुमची आराम करण्याची वय आहे. तुम्ही फिरा, वर्ल्ड फिरा, घुमा, चांगली गोष्ट करा. त्याच्यासाठी जे त्याची बाजू आहे ते खरी आहे, पण त्यांना माझी त्रास माहित नाही ना. तो माझ्यासोबत जेलमध्ये नाही होता, जरी होता तर त्यांना कळतं, जरी होता. आणि माझ्या मुलाबाळांना जेलमध्ये मी होती 45 दिवस, त्यांना धनंजय मुंडेंनी माझ्या मुलाबाळांना येऊन पण दिला आणि 45 दिवस मला भेटण्यासाठी, आणि माझ्या मुलाबाळांना घेऊन गेले होते. बात सुद्धा करने भी नहीं देते थे बात. मैं 5-5 घंटे पूरी रात बिना चप्पल के, बिना खाना खाए, गाउन में नाइटी जो होती है उसमें मैं बंगले के बाहर बैठी रहती थी. आज इसीलिए ये मेरे एक एक आंसू है, इसका एक एक हिसाब धनंजय मुंडे को देना पड़ेगा, और दे रहा है. कहते हैं ना, विनाश काल है विपरीत बुद्धि. नहीं तो जरांगे भाऊ से कोई उसकी दुश्मनी नहीं है. सही आहे की नाही? आता जरांगे पाटलांचा मुद्दा निकाल, तुम्ही पण म्हणालेत की धनंजय मुंडेंकडून तुम्हाला सुद्धा धमकी आल्यात जीवे मारण्याच्या, 18 तुकडे वगैरे. तर एकंदरीत 2-3 दिवसांपासून हे प्रकरण समोर आलंय जरांगे पाटलांचं, की जरांगे पाटलांना धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांना मारण्याचा हत्येचा कट केला होता. हे कितपत खरं वाटतं? त्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. नक्की धनंजय मी प्रतिक्रिया दिलेली आहे, पण कोणाला मारू शकते. आणि जरांगे भाऊ कोई छोटे मोठे व्यक्ती नाही आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये गाजलेला नाव आहे मनोज जरांगे. तो इतके मोठे व्यक्तीला मारू शकतात मला असं वाटत नाही. आणि त्यांच्या काय आहे काय नाही आहे त्यांच्या डोक्यामध्ये मी ते पण सांगू शकत नाही, क्योंकि ज्या गोष्टी मी स्वतःच्या कानातून ऐकली नाही, डोळ्यातून बघितली नाही, त्या गोष्टीवरती मी काही स्टेटमेंट करू शकत नाही. पण हा, मला पण खूप खालची पातळीवर जाऊन त्यांनी त्रास दिलेला आहे. तो त्यांच्या नार्को टेस्ट व्हायला पाहिजे की खरंच दिली होती सुपारी की नाही दिली होती. हे गोष्टीच्या नार्को टेस्ट करा, दूधच्या दूध पाणी का पाणी होऊ द्या एकदा. आता या संदर्भात जरांगे यांच्या हत्येचा कट हे प्रकरण चालतंय आता, तर त्यामध्ये 2 आरोपी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना. तर त्या संदर्भात जर बघितलं तर मग ती गाडी वगैरे म्हणजे फ्लॅट मागत होते, गाडी वगैरे दिली होती का, तर जरांगे पाटलांच्या गाडीला धडक देण्यासाठी, असं एकंदरीत हे प्रकरण सध्या गाजतंय. त्याच्यावरती काय वाटतं?
हा, मी पण ऐकलेली आहे अशी रेकॉर्डिंग. ते जे व्यक्ती आहे दादा गरुड नावाच्या, माझ्याकडे पण 3 वेळे येऊन गेलेला आहे हो. आणि आता 2 तारखेला येऊन गेलेला आहे. तो मला सांगत होता माझ्याकडे पुरावे आहे, जरी धनंजय मुंडेंनी मला पैसे नाही दिले, मला कुठेतरी पैसे नाही भेटले, तर मी तुम्हाला पुरावे देणार आहे, तुम्ही मला पैसे द्या. मी सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहे, मला कोणत्याही पुराव्याची गरज नाहीच आहे आणि मी लढते आणि माझ्याकडे पैसे पण नाहीये तुम्हाला देण्यासाठी. 1-2 कोटी मी कुठून आणणार? माझ्याकडे 1-2 कोटी होते तर मी आज महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवला होता ना माझा. जे पक्ष काढलाय ते पक्ष वाढवला होता. ते ऐकलं की जरांगे पाटलांच्या भेटीला जेव्हा तुम्ही गेला होता हम्म. तेव्हा हा. तिथल्याच काही व्यक्तींनी धनंजय नाही मुंडे तेच दादा गरुड होता. हो, दादा गरुडही होता अमोल खुणे आणि आणि तो दादा आला. गरुड हे हा, दोन तो सध्या नाही अमोल कोले अमोल खुणे कोण आणि आहे? हा. दादा गरुड. त्या व्यक्तीला मी ओळखत नाही. तो माझ्याकडे नाही आला. त्यांची रेकॉर्डिंग मी ऐकली आहे दादा गरुडच्या मोबाईलमध्ये. हो, हो. आणि जे दादा गरुड आहे ते माझ्याकडे आला होता आणि त्यांनी मला कॉल केला, ताई कुठे आहे तुम्ही? मैंने बोला की मी जरांगे भाऊकडे मी भेटण्यासाठी मी जात आहे. आणि ज्यावेळी मला आला होता त्यावेळी मी सांगितलं पण होतं त्यांना की मी जरांगे भाऊकडे मी जाणार आहे, त्यांना सांगणार आहे की मला न्याय द्या, माझ्या सोबत राहा. तो त्यांनी सांगितला की नाही, घरगुती मॅटरमध्ये मी पडत नाही, नवरा बायकोचे भांडणमध्ये. तो मी संपवला ते मॅटर तिथेच. पण त्यांनी ते दादा गरुडने धनंजय मुंडेला सांगितलं की करुणाताई जे आहे ते जरांगे भाऊ सोबत भेटली आहे. त्या गोष्टीवरती त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर होता आणि माझ्यासोबत तो ड्रायव्हर कोणी नाही होता. माझा एक कार्यकर्ता होता, 20 वर्षाचा युवा मुलगा. त्यांनी गाडी चालवली होती त्या दिवशी. माझ्या मुलग्याच्या पेक्षा लहान हो, हो. व्यक्ती होता. तो धनंजय मुंडेंनी त्यांच्याबद्दल काय सांगितलं दादा गरुडला, जरांगे भाऊने रेकॉर्डिंग ऐकली आहे त्यांच्या फोनमध्ये. धनंजय मुंडेंनी सांगितलं की ते ड्रायव्हर नाहीये हो, ते तिचा नवरा आहे ड्रायव्हरला आणि 20 वर्षाचा. आणि धनंजय मुंडेंनी कधी आपली बीबी दान केली, कन्यादान करते ना. हो. तो मी धनंजय मुंडेला सांगते की धनंजय मुंडे तू कधी ते तुझी बीबी दान केली ड्रायव्हरला? कोणत्या ड्रायव्हरला तू बीबी दान केली? कोणता ड्रायव्हर माझा नवरा आहे? तू सांगा मला. आणि काय काय खालची पातळीवर जाऊन खटकारस्थान करता माझ्याकडे पण पुरावे आहे. मी सगळं काढणार आहे. जसं तो बोलणार तसंच मी बोलणार. आणि जर समितीचा प्रस्ताव आला त्यांच्याकडून उद्या तुम्हाला, समितीची तो काय होऊ शकत नाही, क्योंकि आता आमचा जे मुद्दा आहे ते खूप खालची पातळीवर. जरी त्यांनी सांगितलं मी येते है ना, तू आता सगळं संपवा, तुझ्या पक्ष हे ते सगळं तू जे पोपट पसारा केलेला आहे तू संपवा, ते सगळं पसारा समेटा. तुम्ही समेटू शकत नाही, क्योंकि आज महाराष्ट्राचे खूप लोकांची जे मी हास आहे, लोकांनी माझे कार्याला एप्रिशिएट केलेला आहे आणि खूप कम समयमध्ये कोणतीही गोष्टीला समय लागतो. धनंजय मुंडेला पण आमदार होण्यासाठी 30 वर्ष लागले पब्लिकमध्ये. इतके मोठे असताना, इतका पैसा असताना तो माझ्याकडे तो काहीच नाहीये, कोणी पाठीमागे नाहीये. काय प्रेरणा काय मग तुमची जी ही कार्याची जी प्रेरणा आहे ही संघर्षाची? म्हणजे जेलमध्ये होता तुम्ही? हा, जेलमध्ये मी प्रेरणा घेतली. प्रेरणा होती तुम्हाला? जेलमध्ये मी प्रेरणा घेतली. एक फॅमिली होती, गायकवाड फॅमिली. त्यांच्या परिवाराला मी बघितलं, हे राजकारणी लोकांनी आणि जे काय नाव आहे त्यांच्या, ते धनंजय मुंडेचे दोस्त आहे त्यांच्यासारखा, आबा पाटील. त्यांची मुलगीचे जे सासू सासरे होते, त्यांचे 9 लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचे जे वडील आहे अजून जेलमध्ये आहे आता. त्यांची वय किती आहे? 77 वर्ष. आणि त्यांची जी बायको होती, माझ्यासोबत होते ते लोक, त्यांची बायकोची वय होती 75 वर्ष. और खोटे केसमध्ये त्यांना फक्त राजकीय पदाचा गैरवापर करून ते एक फॅमिलीचे 9 लोकांना जेलमध्ये टाकलं गेला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी एक सुद्धा व्यक्ती नाही होता. आता 3-4 लोक बाहेर आलेले आहे. एक बहीण होती त्यांची, खूप सीधे लोक आहे, सीधे सरळ, पण राजकीय पदाचा गैरवापर. हे सगळी गोष्टी बघून मी हे राजकारणमध्ये आली की कुठेतरी आपल्याला आहे ना अन्यायविरोधात लढावं लागेल. आणि माझी असंच वृत्ती माझी तशीच आहे. मी लहानपणीमध्ये पण मी लड़कियों के साथ में कम रहती थी, लड़कों के साथ ज्यादा रहती थी, लड़ती थी लड़कों से, जुड़े कराटे खेलती थी, लड़कों के साथ भांडन करना, गलत बात पे भांडन करना, कोई लड़की को छेड़ दिया, कुछ कर दिया, ऐसे ही मेरा कैरेक्टर है शुरू से. तो जेलमध्ये जे 3 वेळा बघितलं मी, तो मी बोला नाही, आता तो काहीतरी आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेचा इन्व्हॉल्वमेंट पण था. ते मला खूप वाईट गोष्टी वाटली आणि मी सांगितलं की नाही, मी लढणार आहे. त्यावेळी मी पक्ष काढला, एरवाडा जेलमध्ये बाहेर येऊन.
तुमच्या बहीण आहेत रेणू शर्मा, त्यांना पण ह्या गोष्टींचं म्हणजे खूप वेळा आवाज उठवावा लागला. एकंदरीत काय होतं तिच्यासोबत पण धनंजय मुंडेंनी असं शारीरिक शोषण केला होता तिच्या. पण त्याच्यामध्ये त्यांनी मला 2008 मध्ये सांगितला होता. पण मला असं वाटलं होतं, धनंजय मुंडेंनी मला सांगितलं नाही फक्त पैसेसाठी करत आहे आणि मला असं त्यांनी मला असं अट्रॅक्शन केला. पण मी काही अट्रॅक्ट झाला नाही. फक्त एकदा तुझ्या मतलब आहे ना, तुझ्याबद्दल काय बोलायचं आहे हे ह्याच्यासाठी मला बाहेर बोलवून घेतला होता आणि फक्त आम्ही कॉफी पिली. आणि त्याच्याबद्दल मी माझी बहिणीला पण विचारलं, पण दोघांची काय संमती झाली त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं हां, असंच झाला होता. तर मी गप्प राहिली त्यावेळेस. पण मी त्यावेळेस ज्यावेळेस मला असं माहीत पडलं होतं, मी विषप्राशन केला होता. मैं बच गई, फिर मेरी मम्मी ने जहर खाया, वो मर गई, मैं बच गई. ऐसी सब बातें हो गई. फिर अभी 2021 में उसने पूरा खुलासा करा. क्योंकि ज्या वेळेस माझ्या नवऱ्याने माझ्यावरती केस टाकला, त्यांनी माझ्या घरचे सगळे लोकांवरती ते खोटा ते केला मानहानीचा दावा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय एक शब्द वापरला, की माझे घरचे लोक आहे जे माझी बहिणी, माझा भाऊ, सगळे लोक त्यांना ब्लॅकमेल करत आहे. जे टिपिकल वर्ड आहे राजकारणी लोकांचा. अरे इतका कितका पैसा आहे तुमच्याकडे जे सगळे लोक तुम्हाला ब्लॅकमेल करताय. आणि माझ्या घरचे लोकांच्या सगळ्यांच्या नार्को टेस्ट करा. आता धनंजय मुंडेसोबत माझी बहिणीच्या नार्को टेस्ट करा, माझ्या भावाच्या नार्को टेस्ट करा. काय खरी गोष्टी होती माझ्या करा. काय खरी गोष्टी होती. माझी आई मेली आहे, माझी बहिणीचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, तिचं लग्न नाही झालं आजपर्यंत. आणि आज सगळी गोष्टीचा नार्को टेस्ट झाला पाहिजे ना. आणि तिची आई उद्ध्वस्त झाली. आणि तिने जब ते बघितला आणि माझा भाऊ आज जे आहे आजपर्यंत एक 12 लाख का घर उसने लिया था आज से 10 साल पहले, वो 12 लाख के घर की आज भी किस्त भर रहा है. एक छोटी सी म्यूजिक इंस्ट्रूमेंट की शॉप है, उसका आज भी 20,000 रुपए रेंट भर रहा है. मेहनत करके खाने वाला, क्योंकि उसको ब्रेन हेमरेज आके गया है. आज भी मेरा ब्लॉक नंबर है, मेरी भाभी मेरा भाई, क्योंकि जेल में डाल रहे बार बार. वो लोग को जेल में डाल देंगे तो कौन छुड़ाएगा. मेरी भाभी मेरा भाई बहुत देवी जैसी, बहुत सीधे सब लोग. पुलिस स्टेशन की गली से भी हम लोग नहीं गुजरते थे, पहिले भी बताया. तो असं त्याच्यासाठी आज स्वतःची बायकोला टाकत आहे आणि ब्लॅकमेलर मध्ये कोर्टामध्ये सगळ्यांचं नाव टाकलेलं आहे. तर भाऊ बहिणी सगळे भीतले, डर गए, मतलब सब लोग. मेरी बहन भी डर गई और उसने बोला हे माझ्यासाठी पण माझं नाव पण लिहिलेलं आहे, तो काहीतरी करताल माझ्यावरती पण. तो त्यांनी भीती पोटीमध्ये जे सगळं खरंच होता ते सगळं त्यांनी मीडियावरती सांगून टाकलं. पण तिला पण दाबून हे करून मुद्दा संपून टाकला त्यांनी. आणि कोणी पाठीमागे पण नाही होता ना, कोणी पाठीमागे पण नाही होता. संपूर्ण घटनाक्रमात हा. तुम्हाला अशी खंबीर साथ कोणी दिली नाही. कोणी नाही दिली. कोणी त्याच्यासाठी पक्ष काढलेला आहे ना, त्याच्यासाठी पक्ष काढलेला आहे. कोणी राजकारणी लोकांनी साथ नाही दिली. तुम्ही स्वतःच आहे. हे लोकांची गरज ज्या वेळेस पडते ना, आपल्या मुद्द्याचा गैरवापर करताय. ज्या वेळेस राजकारणी लोकांना करुणा मुंडेची ते गरज पडणार त्यावेळेस करुणा मुंडेच्या मुद्द्याचा गैरवापर करणार. रेणू शर्माला इंदोरमधून बोलवून घेणार, तिचा केस उघड करणार. पण जोपर्यंत हे लोकांना गरज पडत नाही त्यावेळेस तोपर्यंत लोकांना साथ देत नाही. आणि मेलेल्या लोकांना न्याय देत आहे हे लोक. मेलेली महिला, मेलेला पुरुष, त्या लोकांना साथ देत आहे. आणि त्यांना देत आहे, त्यांच्या पाठीमागे कोणी राजकारणी असला पाहिजे, त्यांचे कपडे उघडले पाहिजे, त्यांना साथ देत. आता ते पत्रकार आहे आपले बीडचे, यश ढाकाचा खून झालेला, कोणी आवाज उचलत नाही. अरे 20 वर्षाचा मुलगा होता. ज्या दिवशी मी संतावना भेट देण्यासाठी गेली त्या दिवशी ते मुलगेचा जन्मदिवस, वाढदिवस होता. त्या दिवशी कुठे चालला आपला महाराष्ट्र, त्याच्यासाठी पक्ष काढला. आणि मला काय गरज आहे पक्षाची. मी आज 45 वर्षाची, 46 वर्ष मला लागलाय. काय गरज आहे, काय गरज नाही. खूप मोठा माझ्याकडे माझ्यासमोर राजकीय करिअर थोडी ना आहे. आणि माझ्या मुलाबाळांना काय राजकीय करिअरची आवड पण नाहीये. माझ्या घरच्या हे खरी गोष्ट, माझ्या पक्षामध्ये जे बॉडी असते ना, मेन बॉडी, त्याच्यामध्ये एक व्यक्ती घरचा नाहीये. आणि माझे मेल्यानंतर कोणी दावा करणारा पण नाहीये. तरी सुद्धा मी पक्ष काढला आणि आज लढत आहे. लोकांना आवाहन करत आहे. आता कमीत कमी 200 मीडियावाले येऊन गेले इथे. त्यांनी सांगितलं मीडिया पत्रकार परिषद आहे की पत्रकार मेळावा तुम्ही बघितलेला असेल. तो आज खरी गोष्टीला वेळ लागते पण होते सगळी गोष्टी.
बीडमध्ये सध्या गुन्हेगारी घटना खूप घडत आहेत. हम्म. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे समोर आलं त्याच्यानंतर एकंदरीत एक ना एक रोजच घटना समोर येत आहे. आपण जर ते बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्याच्यानंतर धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं, मग वाल्मिक कराडचं आलं. हे बोललं गेलं त्यावेळी तुमच्याकडून की वाल्मिक कराडने एकदा तुम्हाला कार्यालयामध्ये मारहाण केली. काय होतं प्रकरण हा ते? जसे की मी कलेक्टर ऑफिसमध्ये लोकांचे काम घेऊन गेली होती सडकचे. वाल्मिक कराड आला आणि मला हात पकडून 2 गुंडे होते, पोलीस अधिकारी पण होते त्यांच्यासोबत 2. ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळाला पाहिजे. दीपा मुधोळ मुंडे मॅडमनी मला नाही दिले. सकाळी जेवून अगोदर तर मी हे विचार करत होती की मी लोकांना हे गोष्टी सांगू की नाही, क्योंकि मला असं लाज वाटत होती. माझे कपडेमध्ये लघवी आलेपर्यंत वाल्मिकरांनी माझ्यासोबत मारहाण केली होती. तो मला असं वाटत होता की मी बोलू की नाही, माझी इज्जत जाईल. आणि मी सांगितलं नाही, कोणालाही नाही सांगितला. तरी पण मी एक पत्रकाराला आपले मला खूप सपोर्ट करताय. सगळी गोष्टी अगोदरपासून त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. तो मी त्यांना सांगितला. तर त्यांनी सांगितलं, "तुम्ही ना एक काम करा, मॅडम जे कलेक्टर मॅडम आहे त्यांना तुम्ही निवेदन तरी द्या आणि ते आपण फिर नंतर बघू कसे काढायचे काय नाही." त्यांना दिला. त्यांच्या कहने अनुसंगाने मला जास्त ये क्या बोलते हैं ना कानून कायदे मालूम नहीं थे. मैंने दीपा मुधोळ मुंडे मैडम को दिया, एसपी साहब को दिया. कोई फरक नाही. मुधोळ मॅडमनी मदत नाही केली. काही नाही. काही मदत नाही केली. हे सगळेले ना मेलेले लोक आहे. शासन, प्रशासन सब फक्त राजकारणी लोकांच्यासाठी काम करत आहे. गेले 3 वर्षामध्ये हेच बघितलेलं आहे. त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे. कुठेतरी आपल्या पक्षाला यश मिळाला, नवीन लोक निवडून आले, तो महाराष्ट्राच्या काहीतरी चांगला होऊ शकते आणि पुढे कोणी करुणा मुंडे घडू नये, कोणी संपदा मुंडे घडू नये, कोणी पूजा चौहान घडू नये. आज रूपाली चाकणकर भी क्या करती है सिर्फ? हैं? इतनी फालतू औरत को बिठा के रखा है. मी स्वतःचे पैसे खर्च करून 5 दिवस चक्कर काट के मैं अन्याय के विरुद्ध मेरी इतना दिमाग सटका हुआ है कि 5 दिवस दिल्ली में जाके रह गई. खुद के पैसे खर्च करके 5 दिन रह के जो महिला आयोग की राष्ट्रीय अध्यक्ष है ना, उनको मैं निवेदन देकर आई हूँ कि ये महिला आयोग की अध्यक्षा ऐसी है, इसको हटाओ. और जो महिला आयोग की अध्यक्षा होना चाहिए वो राजकीय नहीं होना चाहिए. कोई सामाजिक महिला होना चाहिए जिसका राजकारण से दूर दूर तक कोई संबंध नहीं हो, ऐसी महिला होना चाहिए. योग्य मानली. हाँ. आणि मैंने हाईकोर्ट में, औरंगाबाद हाईकोर्ट में मेरा पिटिशन पण चालू है. याचिका दाखल. हाँ, महिला आयोग को हटाने के लिए. और उसको हटा के रखूंगी मैं कोर्ट के माध्यम से मैं न्यायप्रिय लड़ाई लड़ रही हूँ. तर लोकसभेचा जो म्हणजे महिला आयोग आहे वरचा केंद्रातला, त्यांची काय प्रतिक्रिया तुम्ही असं काय प्रतिक्रिया नाही, काय प्रतिक्रिया काय जरी बदल होईल असं वाटतंय तुम्हाला ते? काय बदल नाही होणार, सगळे मिळालेले आहे. क्योंकि जरी मिळालेले नसते तो त्यांनी माझ्या ह्याच्यावरती पूर्ण लिहून दिलेलं आहे ना, की जे तुमच्या मीडियावरती आज सांगितलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण लिहिलेलं आहे. आणि ते सगळे जे कंप्लेंट आहे जे महिला आयोगामध्ये केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये केली, सगळं इतका मोठा बंच मी करून दिलेला आहे तिकडे. तरी पण त्यांच्या कान पे भी जू नाही रहेंगी उनके भी. त्याच्यासाठी हे पक्ष काढला आहे की कुठे ना कुठेतरी सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. बीडमध्ये कसा तुमचा व्ह्यू आहे तिथे? कारण बीड जो आहे सध्या महाराष्ट्राचं केंद्रबिंदू म्हणलंय, वेगवेगळ्या घटना बीडमध्ये घडतायत, रोज काहीतरी पेपरला नवीन बातमी. आहे का? सगळीकडे बीडसाठी तुम्ही काय सगळीकडे करताय? सारखा आहे. पण बीड खूप फेमस आहे धनंजय मुंडेमुळे. खूपच फेमस आहे. हे धनंजय मुंडे आहे, वाल्मिक कराड आहे, त्याच्यामुळे खूप तुम्ही आणि फेमस. तुमच्या पक्षाची भूमिका बीडमध्ये कशी असणार आणि बीडसाठी काय रणनीती आहे का तुमची? बीडमध्ये मला खूप लक्ष आहे. गेले 3 वर्षापासून मी तिथे आहे. बीडमध्ये तळागाळामध्ये जाऊन मी काम करते आणि आता जे सीटे पण उभारणार आहे तिथे माझं मोठा लक्ष असणार आहे. मला उमेदवार मिळाले तर, नाही तो लोकांमध्ये भीती आहे आणि पैशाचं राजकारण चलतोय. लोकांना उमेदवारी देण्यासाठी पण पैसे देतोय. लोक पैसे मागताय, आम्ही उभे करणार आहे, आम्ही उभे राहणार आहे तुमच्या पक्षाकडून, आम्हाला किती पैसे देणार आहे? मी बोला कशाला पैसे देणार मी तुम्ही मला 2 कोटी देणार आहे का, जसे दुसरे पक्ष लोक घेताय तिकीटसाठी पार्टी फंड घेताय. तर मी तो पार्टी फंड मागत नाही, फ्रीमध्ये तुम्हाला तिकीट देते. तो तुम्ही मला पार्टी फंड द्या, नंतर मी तुम्हाला 2-3 लाख रुपयाची मदत करते. 2 कोटी द्या मला, 2 कोटी जरी नाही दिले 50 लाख द्या. तो पार्टी फंड मी घेत नाही आणि तुम्हाला मी देत नाही असं मी लोकांना सांगते. तो जे खारे माझ्यासारखे चांगले असतील देवाची कृपाने, ते 2, 3, 5, 10 जितके असतील चांगले लोक कमी असतात.
है ना. घाणेरडे खूप असतात. छत्रपती शिवाजी महाराज सोबत, बाबासाहेब आंबेडकर सोबत कमीच लोक होते, पण जीत कमी लोकांची झाली. रामजी सोबत वानरची सेना होती, कमी सेना. रावणकडे मोठी सेना होती. दुर्योधनकडे कोटीची सेना होती. जे चांगल्याची जे बाजू असते ना ते कमी असते, पण जीत जे असते ना चांगल्याची असते. आणि जे माझा मन चंगा है तो खटौती में गंगा है. मैंने अच्छे मुद्दे लेके अच्छे के लिए मैं लोगों के लिए लड़ रही हूँ. आज मुझे दूर दूर से लोग फोन करके ऐसे, जैसे मैं आत्मा से बोलती हूँ ना, वैसे लोग मुझे आत्मा से बोलते हैं एकदम, की ताई तुमच्या बोलणं आम्हाला खूप आवडतोय. तुम्ही असा एक आत्मातून बोलताय, त्याच्यासाठी आमची आत्माला टच करतोय तुमची गोष्टी जी आहे. तुम्ही मराठी भले चांगली बोलत नाही, तरी पण आम्ही सगळे समजून घेत आहे. क्योंकि मला मराठी पण येत नाही होती. तुमची तळमळ समजून येते. हा, माझी तळमळ जी आहे आणि माझी सत्याची बाजू जी आहे ते लोकांना कळते. बरोबर. आणि मराठी पण मी आता 1 वर्षामध्ये शिकलेली आहे. धनंजय मुंडे मला म्हणत होता की मराठी शिक बाई, शिक बाई, शिक बाई. पण मी म्हणत होती कशाला. पण आज वेळ पडली, लोकांच्या हृदयामध्ये जरी जग करायचं आहे तर त्यांच्या भाषेतूनही आपल्याला करावं लागेल. त्याच्यासाठी मराठी शिकली मी. तुमची राजकीय आणि कौटुंबिक दोन्ही लढाई सुरू आहे असं आपण म्हणू. पण मग एकंदरीत आपण जर बघितलं तर कधीतरी आता ही राजकीय झाली, आता कौटुंबिक राहिलेली नाहीये. हा. जसे तुम्ही अगोदर पण सांगितला की धनंजय मुंडे जरी आला हो. तो कुठे तरी काय सांगितलं संपवून ते सगळं पसारा मिटवा, नाही तो भेटत. मिटू शकता का? नाही मिटू शकता. क्योंकि आज ही लढाई जी आहे ते कौटुंबिक वाद सुरू झाला होता, पण ते कौटुंबिक झाले कधी हे राजकीय झाला मला पण म्हणजे आता कळलं हे नाही. 2 मार्ग कायमचे वेगळे झालेत असं म्हटलं तर. नाही, त्यांच्यासोबत तुम्ही राहू शकत नाही. क्योंकि आता जितका प्रेम केला होता, आज पण प्रेम आहे असं मी नाही म्हणते. आज पण प्रेम आहे. जसं तुम्ही नाम घेतला माझ्या डोळ्यामध्ये पाणी आला, असं नाहीये. पण कसं आहे ना की काही गोष्टी असे विसरण्यासारखी नाहीये. पण हा, मला माझ्या आज जे मी लोकांची अवस्था बघितली, माझ्या आता आपली पूर्ण आयु जे आहे लोकांची सेवामध्ये आपला द्यायचा आहे, लोकांची सेवामध्ये द्यायचा आहे. क्योंकि आज मला असं वाटते की जरी मी काय नसताना इतके लोकांना मी न्याय देऊ शकते. तो जरी मी काय झाली, मी जरी नाही झाली, माझे पक्षाचे थोडेफार आमदार झाले, नगरसेवक झाले, जिल्हा परिषद झाले, काहीतरी तो होणार ना. तो ते लोक तो पण न्याय देतील ना लोकांना. तर मी पण न्याय देऊ शकते आणि अजून मी न्याय देते. महिलांचे खूप मुद्द्यावरती मी काम करत आहे. लोकांवरती खोटे केस होऊ देत नाही मी. मला रात्री 2-2 वाजता कॉल येतायत, ताई आमच्यावर खोटी केस होत आहे. मी पोलीस लोकांना बोलते. पोलीस लोक सहकार्य करताय. कोणत्या भागावर तुमचा फोकस आहे राजकारणात? कोणता जिल्हा किंवा कोणता विभाग? आपला मराठवाडा आणि त्याच्यामध्ये मेन बीड जिल्हा. आणि तिथे आपल्याला उमेदवार भेटले पाहिजे. क्योंकि मी पण 2 वेळे लढली आहे तिकडे, खासदारकी आणि आमदारकी. त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे की जे माझे जवळचे लोक आहे, 50 लोकची टीम ठेवली, एक माझा नाही होता. पैसे घेऊन त्यांच्या काम करत होते. काय करणार? तरी पण मी हार मानणारी नाहीये. खूप जिद्दी आहे. जिद करो दुनिया बदलो, असंच मनामध्ये जिद ठेवली आहे. एक जिद केली होती 1996 मध्ये धनंजय मुंडे सोबत लग्न करण्याची. माझी आई म्हणत नाही होती की लग्न करणार नाही, त्यांच्यासोबत लग्न करणार नाही, राजकीय आहे. राजकीय मला काही कळत नाही, तो कोण राजकीय काय राजकीय नेता क्या होते मेरे को नहीं मालूम था. पण मी जिद ठेवली, नाही करणारच लग्न, हे ह्यांच्यासोबतही करणार आहे. तो त्या वेळेला लग्न ते केली होती. आणि आता एक जिद केली आहे, तर जिद पूर्ण करणार. ते पण पूर्ण केली, आता हे पण पूर्ण करणार. त्या संदर्भात कधी राजश्री मुंडेंसोबत बोलणं होतं का? ती चांगली महिला आहे आणि स्वतः जरी भेटेल तो राजश्री सारखी भेटेल. त्यांचं एकंदरीत काय मत आहे ह्या लग्नासंदर्भात? त्यांच्या काय मत नाहीये. खूप चांगली महिला आहे आणि तिने मला खूप समजून घेतलेला आहे. मी त्यांना खूप समजून घेतलेला आहे. अजून माझे मुलगा मुलगी ते सगळे पूर्ण फॅमिली केनिया जाऊन आलेले आहे, फिरण्यासाठी जात आहे. सगळे त्योहार ते लोक सगळे एक साथ साजरा करतात. फक्त मलाही कट ऑफ केलेलं आहे. हा, आणि अगोदर मी पण सोबत होती, पण आता मी तोंड उघडलेलं आहे ना, त्याच्यासाठी मी त्या लोकांना आता चुभत आहे कुठे ना कुठेतरी. म्हणजे तुमची मुलं आणि धनंजय मुंडे सोबत असतात, बोलतात? हा, खूप अच्छे. त्यांचे मुलगा मुलगी खूप चांगले आहे. त्यांची 3 मुलगी आहे. माझे मुलगा मुलगी माझ्याबद्दल ऐकू शकते, पण त्यांचे मुलगा मुलगी बद्दल ऐकू शकत नाही. इतका मतलब एकदम घट्ट प्रेम आहे भाई बहीण मध्ये, 5 भाई बहीण मध्ये. तुम्ही राजकारणात एंट्री झाली आहे तुमची, पण यानंतर
तुमच्या मुलाची राजकारणात एंट्री होऊ शकते का? नक्की काय आहे? होणारच, 100% होणारच. त्यांचे वडील जे आहे त्यांना त्याला घेऊन येणार आहे. आता एक सभामध्ये पण घेऊन गेले होते. नक्की हा तुमचा एक सुरुवातीचा म्हणजे सुरुवातीपासून जे लग्न झाल्यापासून संघर्ष तुमच्या आयुष्यात आला, आता याचा शेवट नक्की कसा होणार? म्हणजे तुम्ही कौटुंबिक लढाई लढली, आता तुम्ही राजकारणात उतरलात, ही शेवट कसा असणार करुणा मुंढेंचा? करुणा मुंडेचा शेवट असाच असणार आहे की जसे आपण जिथे रहता है, जे महाराष्ट्र भूमि है, इस भूमि पे रानी लक्ष्मीबाई जी ने जन्म लिया, देवी अहिल्या जी ने जन्म लिया, अपनी वो थी जो जिनको घर से निकाला गया था प्रेग्नेंट हालत में, सिंधुताई सपकाळ. तो अशी महिलांचे महाराष्ट्रामध्ये आपण जगतोय, त्या मातीची मी आहे. तो आज मी तेच पाऊवर पाऊल धरून मी चलते. आणि आज मी सांगितलेलं आहे की मी जे आज माझे पूर्ण आयुष्य जे आहे, आता नवऱ्याची गरज पण नाहीये मला. तर माझी जी पुढची आयु आहे, लोकांना न्याय देण्यामध्ये त्याच्यामध्येही माझी पूर्ण आयुष्य मी टाकणार आहे. राजकारणासोबतच समाजकारण, तुमचा हा. कायमचा अजेंडा राजकारण आमचा 1% आहे. 1% फक्त लोकांना जागरण करण्यासाठी. 99% माझ्या पूर्ण समाजकारण आहे. तुम्ही माझे पूर्ण फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघू शकता. पूर्ण माझं समाजकारण आहे. 2 दिवस अगोदर एक महिला केजमध्ये बसली होती पोलीस स्टेशनमध्ये सकाळीपासून संध्याकाळीपर्यंत. त्यांनी मला कॉल केला होता. मी जवळ होती. मी गेली पोलीस स्टेशनमध्ये. त्यांना न्याय करून दिला. एक व्यक्तीने त्यांना घरामधून बाहेर काढला होता. त्यांचं पूर्ण मॅटर संपवून टाकलं. नाही तर पोलीस दखल पण घेत नाही होती. असं सगळं माझं काम सुरू आहे. नाही तर तुम्ही बघू शकता वो व्हिडिओमध्ये अशी 8 वर्षाची मुलगी घेऊन सकाळीपासून संध्याकाळीपर्यंत ती महिला बसली होती बाहेर. मला कॉल ज्या व्यक्तीने केला ते कोण होता माहिती आहे तुम्हाला? त्या महिलासाठी त्यांचा 14 वर्षाचा मुलगा. आज माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. 14 वर्षाच्या मुलगीला हे माहिती आहे की करुणा मुंडे आम्हाला न्याय देऊ शकते. ते माझ्यासाठी एक मंत्रिपदाच्या पेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. आणि त्यांनी मला काल 2 दिवसाची वेळ दिली होती त्या मकान मालिकला मी, ज्यांनी त्यांचे पैसे खाल्ले होते. 3 लाख रुपये दिले त्यांना. तो आणि पोलीस काय दखल घेत नाही होते. तो असे मुद्दे मी करते, फोनवरती करते. पण त्यावेळी मी जवळ होती त्याच्यासाठी मी स्वतः गेली त्यांच्याकडे. असं काम सुरू आहे आपला. आणि हेच मी करणार आहे. मेरे कोई ऐसे पाप होंगे जो मेरे को पाप के कारण मेरे को पति से दूर रहना पड़ा. अगले जन्म में मेरे को ये कुछ भुगतना नहीं पड़ेगा. मेरे पुण्य कर्म आ जाएंगे. अच्छे लोगों की सेवा करूंगी तो वो उद्देश्य से अभी मैं चल रही हूँ. बाकी ये पति के साथ रहना, वो प्यार, वो पागलपन ठीक है अभी भी, पर वो पागलपन नहीं है अभी. गलत व्यक्ती को मैं तोंड दूंगी. जरी माझा मुलगा माझ्या समोर आला, जरी वाईट झाला, तो मी त्यांना तोंड देणार आहे. आणि धनंजय मुंडेला पण देणार आहे. कोणत्याही व्यक्ती असो. मी स्वतः असली तरी मी तोंड देणार. स्वतःला मी तोंड देणार आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या, मन मोकळ्या तुमचे विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि आम्हाला वेळ दिला. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.